आपण बऱ्याचदा पाहतो की एखाद्या मोठ्या धारणाचे दरवाजे उघडायचे असतील तर तिथे हजारो टन पाण्याचा प्रचंड दाब असतो. पण ते बलाढ्य दरवाजे उघडण्यासाठी ऑपरेटरला फक्त एक लहानसं बटन दाबावं लागतं. मला नेहमी प्रश्न पडतो की एवढी मोठी ताकद एका छोट्याशा बटनात कुठून येते? अगदी बरोबर. ते लहानसं बटन स्वतः कोणतीही मोठी ताकद लावत नाही. ते फक्त एका महाकाय यंत्रणेला नियंत्रित करतं. हेच तर इंजिनिअरिंगचं खरं सौंदर्य आहे. आपण गोष्टी दृश्य स्वरूपात पाहतो, पण त्यामागचं अदृश्य नियंत्रण जास्त महत्त्वाचं असतं. याच रहस्याचा उलगडा आज आपण करणार आहोत. एवढी मोठी ताकद एका छोट्याशा घटकातून कशी निर्माण होते हे पाहण्यासाठी आजच्या या द डीप डाईव्ह सत्रात आपण एका अशा घटकाची चिरफाड करणार आहोत ज्याने आधुनिक जगाचा पाया रचलाय, म्हणजे ट्रान्झिस्टर. आजचा आपला विषय कुठल्या पुस्तकी ज्ञानावर नाहीये, तर तो ITIच्या लॅब मॅन्युअलवर आधारित आहे. होय, कारण आजचे हे स्रोत साहित्य म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील एक ब्ल्यूप्रिंट आहे. ट्रान्झिस्टरसारखा छोटासा घटक ज्यामध्ये कोणतेही हलणारे भाग म्हणजे मूव्हिंग पार्ट्स नाहीत, तो मोठा करंट कसा नियंत्रित करतो हे आपण आज उलगडणार आहोत. अरे वा, म्हणजे या सत्राचं मुख्य ध्येय आपल्याला या विषयाच्या अगदी खोलात घेऊन जाणं हेच आहे. तर आपण आपल्या पहिल्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं शीर्षक आहे इलेक्ट्रॉनिक स्विच आणि सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून ट्रान्झिस्टरचा वापर. अगदी बरोबर. कोणत्याही प्रयोगाची सुरुवात ही पूर्वतयारीने होते हे आपण IITमध्ये नेहमी सांगतो. हा जो प्रयोग आहे ना, तो विशेषतः द्वितीय वर्षाच्या इलेक्ट्रिशियन विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेला आहे. ट्रान्झिस्टरची ही जी दोन मुख्य रूपे आहेत, म्हणजे स्विच आणि रेग्युलेटर, ती एकाच सत्रात शिकणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एकाच घटकाचे दोन वेगळे अवतार आपण पाहणार आहोत. तर आपण आता पुढील स्लाइडकडे वळूया आणि या प्रयोगाची नेमकी उद्दिष्टे काय आहेत ते पाहूया. स्लाइड 2चं शीर्षक आहे प्रात्यक्षिकाची मुख्य उद्दिष्टे. इथे मला 3 मुख्य स्तंभ दिसतात. हो, ते 3 स्तंभ खूप महत्त्वाचे आहेत. मी सविस्तर सांगतो. पहिला स्तंभ आहे स्विचिंग. ट्रान्झिस्टरला ऑफमधून ऑन स्थितीत आणण्यासाठी लागणारा किमान फॉरवर्ड बायस करंट शोधणं गरजेचं असतं. म्हणजे त्याला थोडक्यात जागं करायचं असतं. अच्छा, म्हणजे तो मिनिमम करंट शोधणं हे पहिलं काम. आणि दुसरा स्तंभ आहे रेग्युलेशन. ट्रान्झिस्टर युक्त सिरीज व्होल्टेज रेग्युलेटरची रचना करणे आणि त्याची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी तपासणे. आणि तिसरा आहे रिपल मोजमाप, म्हणजे इनपुट आणि आउटपुटवरील रिपल्स मोजणे आणि रिपल फॅक्टर शोधणे. थोडक्यात सांगायचं तर DC मध्ये लपलेला AC कसा शोधायचा हे आपण बघणार आहोत. बापरे, हे उद्दिष्टे तर समजली, पण हे मोजण्यासाठी कोणती साधने लागतील? पुढील स्लाइड पाहूया. स्लाइड 3, मोजमाप साधने आणि उपकरणे. इथे खूप साऱ्या मीटर्सची यादी दिसतेय. हो, इथे 4 मुख्य उपकरणे आहेत. पहिलं म्हणजे ॲमीटर, जो 0 ते 100 मिलीअँपियर श्रेणीतील प्रवाह मोजण्यासाठी लागतो. दुसरं उपकरणही ॲमीटरच आहे, पण ते 0 ते 100 मायक्रो अँपियर श्रेणीतील अत्यंत सूक्ष्म प्रवाह मोजण्यासाठी लागतो. मायक्रो अँपियर म्हणजे खूपच कमी झालं नाही का? अगदी सूक्ष्म. आणि तिसरं आहे व्होल्टमीटर, जे 0 ते 15 व्होल्ट पर्यंतचा व्होल्टेज ड्रॉप आणि दाबाची नोंद घेण्यासाठी लागतं. आणि चौथं अतिशय महत्त्वाचं उपकरण म्हणजे CRO, जे 20 मेगाहर्ट्झचं आहे. हे CRO रिपल आणि तरंग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे अदृश्य करंट आपण या CROवर पाहू शकतो. भारीच आहे हे. साधने तर तयार आहेत, पण सर्किटला ऊर्जा कुठून मिळणार? पुढील स्लाइडमध्ये आपण विद्युत पुरवठ्याविषयी जाणून घेऊया. स्लाइड 4चं शीर्षक आहे विद्युत पुरवठा साधने. इथे मला 3 प्रकारचे पॉवर सोर्सेस दिसतायत. असं का? कसे ना, प्रयोगात वेगवेगळ्या स्टेजेस असतात. पहिला आहे अनरेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय, जो 0 ते 30 व्होल्ट आणि 1 अँपियरचा आहे. हा रेग्युलेटर सर्किटसाठी प्राथमिक इनपुट म्हणून काम करतो. यातील चढउतारच आपल्याला नियंत्रित करायचे असतात. अच्छा, म्हणजे मुद्दाम आपण त्याला असा सप्लाय देतो ज्यात चढउतार आहेत. हो, बरोबर. आणि दुसरा आहे DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. हा स्थिर दाबाच्या संदर्भासाठी वापरला जातो. आणि तिसरा म्हणजे 1.5 व्होल्टचा ड्राय सेल. हा बायसिंगसाठी किंवा स्वतंत्र कमी दाबाच्या गरजेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. ऊर्जा मिळाली. आता या ऊर्जेवर काम करणारे मुख्य खेळाडू कोण आहेत ते बघूया. पुढील स्लाइडवर सक्रिय घटकांची ओळख करून घेऊया. स्लाइड 5, सक्रिय घटक आणि इंडिकेटर्स. इथे ट्रान्झिस्टर आणि डायोड्सची भली मोठी यादी दिसतीये. मला थोडं आश्चर्य वाटतं एवढे सगळे, कारण प्रत्येकाचं काम वेगळं आहे. मी समजावून सांगतो. पहिला आहे ट्रान्झिस्टर BC107. हा लो पॉवर स्विचिंगसाठी वापरला जातो.
दुसरा आहे ट्रान्झिस्टर SL100. हा मीडियम पॉवर ॲप्लिकेशनसाठी म्हणजे आपल्या रेग्युलेटरमध्ये वापरला जातो. आणि तो झेनर डायोड, त्याचं काय काम आहे? झेनर डायोड जो 12 व्होल्टचा आहे तो व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये संदर्भ दाब म्हणजे रेफरन्स व्होल्टेज ठरवतो. आणि शेवटी जे रेड LED आणि लॅम्प आहेत ते अनुक्रमे स्थितीदर्शक आणि आउटपुट लोड तपासणीसाठी वापरले जातात. ओके. सक्रिय घटकांसोबतच निष्क्रिय घटकही तितकेच महत्त्वाचे असतात. पुढील स्लाइड पाहूया. स्लाइड 6. निष्क्रिय घटक. पण एवढे सगळे रेजिस्टर्स का लागतात? सर्किटमध्ये योग्य संतुलन राखण्यासाठी त्यांची गरज असते. फिक्स रेजिस्टर्स जसे की 180, 220, 330 आणि विशेषतः 1 किलो ओहमचे 2 रेजिस्टर्स हे प्रवाह मर्यादित करण्यासाठी लागतात. स्पीड ब्रेकर सारखं काम करतात तर हे? अगदी तसंच. आणि एक व्हेरिएबल रेजिस्टर असतो ज्याचा नॉब फिरवून आपण करंट बदलू शकतो. सोबतच 10 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर असतो जो अतिशय महत्त्वाचा रिपल फिल्टर आहे. तो अनावश्यक तरंग शोषून घेतो. म्हणजे तो फिल्टर सारखं काम करतो. हे सर्व सुटे भाग जोडायचे कुठे? पुढील स्लाइडवर मांडणी साहित्य पाहूया. स्लाइड 7. मांडणी आणि जोडणी साहित्य. मला सांगा, या ब्रेडबोर्ड आणि टॅगबोर्डमध्ये नक्की काय फरक असतो? ब्रेडबोर्ड हा तात्पुरत्या जोडणीसाठी असतो, जिथे आपण फक्त वायर खोचू शकतो. पण टॅगबोर्ड हा कायमस्वरूपी जोडणी सरावासाठी वापरला जातो. तिथे सोल्डरिंग करावं लागतं. अच्छा, म्हणजे एकदा जोडलं की फिक्स? हो, आणि जोडणीसाठी लाल आणि काळ्या रंगाच्या हुकअप वायर्स लागतात. कायमस्वरूपी जोडणीसाठी रोझिन कोर सोल्डर लागतं. आणि ट्रेनिंग किट हा या सर्व मूलभूत साधनांचा संच आहे. आता खऱ्या अर्थाने आपण सिद्धांताकडे वळत आहोत. पुढील स्लाइडमध्ये ट्रान्झिस्टरची ओळख पाहूया. स्लाइड 8. ट्रान्झिस्टर एक इलेक्ट्रॉनिक स्विच. ही ITI लॅब मॅन्युअलची आकृती दिसतेय. मला सांगा, या आकृतीतील बाण काय दर्शवतात? हे बाण खूप महत्त्वाचे आहेत. ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल असतात: बेस, कलेक्टर आणि एमिटर. बाणांची दिशा करंटचा प्रवाह कसा वाहतो हे दर्शवते. बेसमधील अत्यंत लहान करंट हा कलेक्टर आणि एमिटर मार्गाला कसा चालू करतो हे या डायग्राममध्ये दाखवले आहे. म्हणजे थोडक्यात त्या छोट्याशा करंटने मोठा मार्ग मोकळा होतो. हीच संकल्पना अधिक सोप्या उदाहरणाने समजून घेण्यासाठी पुढील स्लाइडकडे वळूया. स्लाइड 9. इलेक्ट्रॉनिक स्विचची जादू. छोटा करंट, मोठे नियंत्रण. इथे पाण्याच्या पाईपची अॅनालॉजी दिलीये. मला हे ऐकायला खूप आवडेल. हो, हे अतिशय सोपं उदाहरण आहे. पाण्याचा नळ किंवा व्हॉल्व्ह म्हणजे ट्रान्झिस्टर समजा. बेस करंट जो अत्यंत कमी म्हणजे मायक्रो एम्पियरमध्ये असतो तो म्हणजे त्या नळाचा हँडल फिरवण्यासाठी लागणारी थोडीशी ताकद. आणि तो मोठा प्रवाह? कलेक्टर करंट जो मिली एम्पियरमध्ये खूप जास्त असतो तो म्हणजे पाईपमधून वाहणारं मुख्य पाणी. मुख्य उद्देश हाच असतो की या छोट्या करंटच्या मदतीने मोठ्या करंटला ऑन किंवा ऑफ करणे. अरे वाह, ही जादू प्रत्यक्ष सर्किटमध्ये कशी दिसते? पुढील स्लाइडवर सर्किट ब्लूप्रिंट पाहूया. स्लाइड 10. सर्किट डायग्राम फर्स्ट व्ह्यू. आता ही आकृती स्क्रीनवर आली आहे. हो, या आकृतीत तुम्ही आपण बघू शकतो की बॅटरी, स्विच, व्हेरिएबल रेझिस्टर, ॲमिटर्स, BC 160 ट्रान्झिस्टर, लॅम्प आणि DC पॉवर सप्लाय यांची जोडणी कशी केली आहे याची ही प्राथमिक ओळख आहे. हे सर्किट थोडं गुंतागुंतीचे वाटू शकतं, म्हणून पुढील स्लाइडमध्ये आपण त्याचे 2 भाग करूया. स्लाइड 11. सर्किट ब्लूप्रिंट. 2 मुख्य लूप समजून घेणे. इथे कंट्रोल लूप आणि पॉवर लूप असे 2 भाग दिसतायत. अगदी बरोबर. कंट्रोल लूप जो निळा भाग आहे त्यात बॅटरी, स्विच, व्हेरिएबल रेझिस्टर आणि बेस टर्मिनल येतात. इथून आपण नियंत्रण करणार आहोत. आणि पॉवर लूप जो पिवळा भाग आहे तो मुख्य ऊर्जा प्रवाह आहे. म्हणजे त्यात मुख्य पॉवर सप्लाय असेल? हो, त्यात DC सप्लाय, लॅम्प आणि कलेक्टर टर्मिनल येतात. BC 160 ट्रान्झिस्टर हा या दोन्ही लूप्सना जोडणारा पूल आहे. सर्किट समजले. आता प्रयोगाला सुरुवात करूया का? थांबा, सुरक्षेचे काय? पुढील स्लाइड पाहूया. स्लाइड 12. सर्किट डायग्राम रिव्ह्यू. आपण पुन्हा त्याच आकृतीकडे लक्ष वेधतोय. हो, कारण जोडणी करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून लॅब मॅन्युअलमध्ये आकृती पुन्हा पडताळून पाहणे खूप महत्त्वाचे असते. एक छोटीशी चूक आणि सगळं सर्किट जळू शकतं. बापरे, म्हणजे जोडणी पूर्ण झाल्यावर थेट स्विच ऑन करायचा नाही, तर पुढील स्लाइडवरील सुरक्षा नियम महत्त्वाचे आहेत. स्लाइड 13. प्रयोग सुरू करण्यापूर्वी सुरक्षा आणि सेटअप डॅशबोर्ड. इथे काही नियम दिलेत. हो, 3 अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा नियम आहेत. पहिला म्हणजे पॉवर सप्लाय ऑफ ठेवा आणि व्होल्टेज नॉब 0 व्होल्टवर सेट करा, कारण शॉक लागू नये म्हणून ही काळजी घ्यायची असते.
दुसरा नियम म्हणजे मल्टीमीटर आणि उपकरणांची रेंज आणि पोलॅरिटी म्हणजे प्लस मायनस नीट तपासा. आणि तिसरा नियम? तिसरा नियम असा की मुख्य पॉवर चालू करा आणि कलेक्टर सप्लाय 10 व्होल्टवर सेट करा. सुरक्षा निश्चित झाली. आता खऱ्या अर्थाने प्रयोग सुरू करूया. पुढची स्लाइड, पहिली पायरी बेस करंट चालू करणे. मला सांगा, हा स्विच क्लोज केल्यावर नक्की काय होतं? जेव्हा आपण स्विच क्लोज करतो म्हणजे बंद करतो, तेव्हा बेस आणि ॲमीटर सर्किटमध्ये वीज प्रवाह सुरू होतो. हा लहान करंट ट्रान्झिस्टरला खऱ्या अर्थाने जागे करतो. तो ॲक्टिवेट होतो. ट्रान्झिस्टर जागा झालाय. आता त्याची चाचणी कशी घ्यायची? पुढील स्लाइड पाहूया. स्लाइड 15, चाचणी प्रक्रिया 5 ते 90 मायक्रो अँपिअर पर्यंतचा प्रवास. इथे 3 टप्पे दिसतात. हो, या चाचणीत पहिल्यांदा व्हेरिएबल रेझिस्टरचा नॉब हळूहळू फिरवायचा. मग बेस करंट 5, 10, 20 असे करत 90 मायक्रो अँपिअर पर्यंत टप्प्याटप्प्याने सेट करायचा. आणि त्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी मोजायचं असेल ना? अगदी बरोबर. प्रत्येक टप्प्यावर कलेक्टर करंट किती आहे याची नोंद घ्यायची असते. ही सर्व माहिती कुठे ठेवायची? पुढच्या स्लाइडवरील तक्त्यामध्ये. स्लाइड 16, डेटा कॅप्चर निरीक्षण तक्ता. हा तक्ता रिकामा आहे आणि यात बेस करंट 5 ते 90 दिलाय. विद्यार्थ्यांसाठी निरीक्षण किती महत्त्वाचे आहे हे यातून समजतं. जसजसा बेस करंट वाढेल तसतसा कलेक्टर करंट कसा बदलतो आणि कोणत्या टप्प्यावर तो स्थिर होतो याचं निरीक्षण करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे. डेटा भरल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट बिंदू सापडतो. पुढील स्लाइडमध्ये तो पाहूया. स्लाइड 17, सॅच्युरेशन बिंदू शोधणे. इथे डेटा स्थिर म्हणजे डेटा फ्लॅटलाईन्स या शब्दावर मला लक्ष केंद्रित करायचंय. असं का होतं? सॅच्युरेशन म्हणजे काय हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो. जेव्हा बेस करंट वाढूनही कलेक्टर करंट वाढत नाही आणि स्थिर राहतो, तेव्हा ट्रान्झिस्टर सॅच्युरेटेड झाला असे म्हणतात. म्हणजे तो त्याची कमाल मर्यादा गाठतो. म्हणजे तो पूर्णपणे ओपन झालाय असं म्हणायचंय का? हो, बरोबर. पायरी 8 नुसार हा अचूक बिंदू नॉब फिरवून शोधायला शिकवलं जातं. हे आपण आकड्यांमध्ये पाहिलंय. आता आलेखावर म्हणजे ग्राफवर कसे दिसते ते पुढील स्लाइडमध्ये पाहूया. स्लाइड 18, ग्राफिकल विश्लेषण बेस विरुद्ध कलेक्टर करंट. इथे सुरुवातीला एक तिरपी रेघ आहे आणि नंतरची सरळ रेघ आहे. याचं काय रहस्य आहे? सुरुवातीचा बिंदू म्हणजे स्विच ओपन आहे. ती तिरपी रेघ म्हणजे ट्रान्झिशन फेज जिथे करंट वाढत आहे. आणि ती सरळ आडवी रेघ म्हणजे ऑन स्टेट म्हणजे सॅच्युरेशन. येथे तो फुल्ली क्लोज्ड स्विच म्हणून काम करतो. अच्छा, म्हणजे इथे एक सूत्र पण दिलंय. हो, IC बरोबर VCC भागिले RL हे ते सूत्र आहे. या सर्व निष्कर्षांचा अर्थ काय? पुढील स्लाइडवर समन्वय साधूया. स्लाइड 19, निष्कर्षांचा समन्वय, सॅच्युरेशनची शरीररचना. या टप्प्यावर ट्रान्झिस्टर एका बंद स्विचसारखे काम करतो. या वाक्याचा नक्की अर्थ काय? नॉब मॅक्सवर फिरवल्यानंतर डेटा कसा स्थिर होतो आणि ग्राफ कसा सपाट होतो हे एकत्र करून सांगतो. याचाच अर्थ आता जास्तीत जास्त करंट पॉवर लूपमधून वाहत आहे आणि आपला इलेक्ट्रॉनिक स्विच यशस्वीरित्या ऑन झाला आहे. हे केवळ मीटरवर न पाहता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्यासाठी पुढील स्लाइडवरील सर्किट बनवूया. स्लाइड 20, प्रात्यक्षिक लॅम्प सर्किट जोडणे. सिद्धांताकडून आता आपण प्रत्यक्ष प्रयोगाकडे जातोय. हो, ही पायरी 10 आहे. कलेक्टर सर्किटमध्ये 6 व्होल्ट 150 मिली अँपिअरचा लॅम्प जोडायचा आणि पॉवर सप्लाय ऑन करायचा. याचा मुख्य उद्देश म्हणजे अदृश्य करंटला दृश्यमान प्रकाशात बदलणे. बल्ब लावल्यानंतर काय होतं? पुढील स्लाइड पाहूया. स्लाइड 21, आउटपुट तपासणी, स्विचिंग कृती पाहणे. इथे ऑफ स्टेट आणि ऑन स्टेटमधील दृश्य बदल मला समजून घ्यायचा आहे. खूप सोपं आहे. ऑफ स्टेटमध्ये कमी बेस करंट असतो म्हणजे नॉब मिनिममवर असतो, त्यामुळे लॅम्प बंद असतो. आणि ऑन स्टेटमध्ये? ऑन स्टेटमध्ये बेस करंट सॅच्युरेशन पातळीवर असतो म्हणजे नॉब मॅक्सवर असतो. तेव्हा लॅम्प पूर्णपणे ऑन आणि प्रकाशमान होतो. बेस करंट कमी जास्त करून लॅम्पच्या प्रकाशातील बदल तपासून स्विचिंग क्रियेची पुष्टी करता येते. या संपूर्ण प्रक्रियेचा सारांश पुढील स्लाइडवरील मॅट्रिक्समध्ये पाहूया. स्लाइड 22, ट्रान्झिस्टर स्टेट मॅट्रिक्स, कट ऑफ विरुद्ध सॅच्युरेशन. या तक्त्यात 4 पॅरामीटर्स आहेत. हो, कट ऑफ आणि सॅच्युरेशनमधील तुलना यात स्पष्ट केली आहे. बेस करंट कट ऑफमध्ये 0 असतो तर सॅच्युरेशनमध्ये उच्च पातळीवर असतो. कलेक्टर करंट 0 विरुद्ध स्थिर असा असतो.
आणि स्विचची अवस्था. स्विच अवस्था ओपन विरुद्ध क्लोज्ड असते आणि लॅम्प अंधार विरुद्ध प्रकाशमान असतो. विशेष नोंद म्हणजे ट्रान्झिस्टरमध्ये हलणारे भाग नसतात तरीही तो अचूक स्विच म्हणून काम करतो हे इथे अधोरेखित होतं. बापरे, हे खरंच भारी आहे. स्विचिंगचा भाग इथे पूर्ण झाला. आता ट्रान्झिस्टरच्या दुसऱ्या भूमिकेकडे म्हणजेच रेग्युलेटरकडे वळूया. पुढील स्लाइड 23 ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. ही ITI सेकंड इयरची संकल्पना आहे. हो, आता ट्रान्झिस्टरला आपण फक्त ऑन किंवा ऑफ करणार नाही तर तो प्रवाहावर नियंत्रण कसा ठेवतो हे शिकणार आहोत. सिरीज व्होल्टेज रेग्युलेटरची गरज खूप मोठी आहे. हे सर्किट नक्की काय करतं? पुढील स्लाइडवरील ब्लॉक डायग्राम पाहूया. स्लाइड 24 ब्लॉक डायग्राम सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. डावीकडील वेढ्यावाकडा लाटा म्हणजे अनरेग्युलेटेड इनपुट आणि उजवीकडील सरळ रेष म्हणजे स्थिर आउटपुट. असं का? या सर्किटचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की इनपुट व्होल्टेजमध्ये कितीही बदल झाला तरी आउटपुट व्होल्टेज एका ठराविक पातळीवर म्हणजे समजा 12 व्होल्टवर स्थिर आणि सुरक्षित ठेवणं. हे आतून कसं दिसतं? पुढील स्लाइडवर सर्किटचे भाग पाडूया. स्लाइड 25 सर्किट सेक्शन्स. इनपुट, कंट्रोल, आउटपुट. इथे 3 रंगीन विभाग मला दिसतायत. मी एक एक करून सांगतो. इनपुट विभाग हा अनरेग्युलेटेड DC जोडण्याची जागा आहे. नियंत्रण विभागात SL100 ट्रान्झिस्टर आणि झेनर डायोड मिळून व्होल्टेज नियंत्रित करतात. आणि आउटपुट विभागात आपल्याला स्थिर 12 व्होल्ट मिळतात जिथे एक रेड LED चालू असल्याची खात्री देतो. हे थोडं तांत्रिक झालं. सोप्या उदाहरणाने समजून घेण्यासाठी पुढील स्लाइड पाहूया. स्लाइड 26 ॲनालॉजी स्लाइड वॉटर पाईप विथ वॉल्व. परत पाण्याची ॲनालॉजी आल्याबद्दल मला खूप आनंद झालाय. हो, IIT शैलीत हे समजावून सांगायला सोपं जातं. ट्रान्झिस्टर म्हणजे पाण्याचा वॉल्व जो सर्किटमधून जाणारा प्रवाह नियंत्रित करतो आणि झेनर डायोड म्हणजे वॉल्वचा हँडल. म्हणजे तो ठरवतो किती पाणी पुढे जाणार. अगदी बरोबर. झेनर डायोड ट्रान्झिस्टरला सांगतो की किती व्होल्टेज पुढे जाऊ द्यायचंय. तो एक मर्यादा निश्चित करतो. अतिशय सोपे. आता हे प्रत्यक्ष जोडण्यासाठी पुढील स्लाइडवर टप्पा 1 पाहूया. स्लाइड 27 टप्पा 1 पूर्वतयारी आणि जोडणी. लॅबमध्ये नक्की काय काय करावं लागतं? सगळ्यात आधी SL100 ट्रान्झिस्टरची माहिती डेटा बुकमधून नोंदवावी लागते. मग आकृतीप्रमाणे टॅग बोर्डवर घटक सोल्डर करावे लागतात. आणि मग चेक करणं. हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जोडणी झाल्यावर इन्स्ट्रक्टरकडून सर्किट तपासून घेणे अनिवार्य आहे. तपासणी झाली. आता पॉवर कशी द्यायची? पुढील स्लाइड टप्पा 2 सुरक्षित पॉवर अप प्रक्रिया. इथे 0 ते 30 व्होल्ट पॉवर सप्लाय जोडायचा आहे. सुरक्षेवर आपण पुन्हा एकदा भर देतोय. अनरेग्युलेटेड सप्लाय जोडल्यावर इन्स्ट्रक्टरकडून अंतिम तपासणी करूनच मुख्य AC मेन स्विच ऑन करायचा असतो, नाहीतर अपघात होऊ शकतो. पॉवर आली. आता मोजमाप कुठे करायचे? पुढील स्लाइडवर नकाशा पाहूया. स्लाइड 29 टप्पा 3 मोजमाप नकाशा. मला सांगा, या सर्किट आकृतीमधील लाल आणि काळ्या प्रोब्स कुठे जोडायचे? अचूक मोजमापासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. VZ मोजण्यासाठी प्रोब झेनर डायोडवर लावावा लागतो. VCE आणि VBE मोजण्यासाठी ट्रान्झिस्टरवर. आणि इनपुट आउटपुट व्होल्टेज? हो, तसेच इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज तपासून सर्व नोंदी तक्त्यात लिहायच्या असतात. आता आपण व्होल्टेज वाढवून पाहूया. पुढील स्लाइड 30 टप्पा 4 व्होल्टेज वाढवणे आणि नोंदणी. इथे 2-2 व्होल्ट्सने व्होल्टेज वाढवण्याची प्रक्रिया आहे. सुरुवातीला इनपुट 2 व्होल्ट ठेवून आउटपुट नोंदवायचं. मग 4, 6, 8 असे करत कमाल 16 व्होल्टपर्यंत वाढवायचं. प्रत्येक वेळी आउटपुटमध्ये काय बदल होतो हे तक्त्यामध्ये लिहायचं असतं. या नोंदींमधून काय निष्कर्ष निघतो? पुढील स्लाइडमध्ये तुलना पाहूया. स्लाइड 31 सर्किटच्या 2 अवस्था, एक तुलना. जेव्हा इनपुट 12 व्होल्टपेक्षा कमी असते आणि जेव्हा ते 12 व्होल्टपेक्षा जास्त असते तेव्हा काय होते हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा इनपुट 12 व्होल्टपेक्षा कमी असते तेव्हा आउटपुट व्होल्टेज इनपुटच्या बरोबरीनं वाढते. म्हणजे सर्किट अद्याप रेग्युलेशन करत नाही. आणि 12च्या पुढे गेल्यावर? जेव्हा इनपुट 12 व्होल्ट किंवा त्याहून जास्त असते तेव्हा आउटपुट व्होल्टेज 12 व्होल्टवर लॉक होते आणि स्थिर राहते. म्हणजे झेनर डायोड सक्रिय होतो आणि व्होल्टेज रेग्युलेशन सुरू होते. हीच गोष्ट आलेखावर अत्यंत सुंदर दिसते. पुढील स्लाइड पाहूया. स्लाइड 32 ग्राफ आउटपुट विरुद्ध इनपुट. या आलेखावरील हिरवी रेष अचानक सरळ का होते? हा मुख्य नियम आहे.
एकदा आउटपुट 12 व्होल्टवर पोचले की इनपुट कितीही वाढवले तरी आउटपुट व्होल्टेजमध्ये कोणताही बदल होणार नाही. हाच रेग्युलेटरचा खरा विषय आहे. व्होल्टेज स्थिर झाले पण त्यात काही अशुद्धी, ज्याला आपण रिपल म्हणतो, ती राहिली आहे का हे तपासण्यासाठी पुढील स्लाइड पाहूया. स्लाइड 33, टप्पा 5. CROवर रिपल तपासणी. CRO स्क्रीनवरील केशरी आणि हिरव्या लाटा काय दर्शवतात? सप्लाय ऑफ करून CROला ड्युअल ट्रेस मोडवर जोडावं लागतं. केशरी वेव्ह ही अनरेग्युलेटेड DC आहे, ज्यात रिपल्स म्हणजे चढउतार दिसतात. आणि ती हिरवी रेष? हिरवी वेव्ह ही शुद्ध रेग्युलेटेड DC आहे, जी एकदम सपाट रेषा असते. या रिपलला मोजायचे कसे? आपल्या आजच्या सत्राच्या अंतिम स्लाइडकडे वळूया. फायनल स्लाइड, अंतिम टप्पा, रिपल फॅक्टर अँड कन्क्लुजन. याचं सूत्र काय आहे? आणि एक ढाल म्हणून केलेला प्रवास पूर्ण केला तर ट्रान्झिस्टरच्या या अद्भुत कार्यप्रणालीबद्दल मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय. कोणतेही हलणारे भाग नसताना पाण्याचा व्हॉल्व आणि स्विच म्हणून तो काम करतो. हो ना, ज्ञानाचा हा व्यावहारिक वापर खूप महत्त्वाचा असतो. नुसतं थेरी वाचून हे कधीच समजणार नाही, जितकं प्रत्यक्ष प्रयोगातून समजतं. अगदी बरोबर. जाता जाता एक विचार करूया. जर सिलिकॉनचा एक छोटासा तुकडा इतक्या अचूकपणे प्रवाह नियंत्रित करू शकतो, तर विचार करा आपल्या स्मार्टफोनमध्ये बसवलेले अब्जावधी ट्रान्झिस्टर दर सेकंदाला काय जादू करत असतील. या विलक्षण विचारासोबत आपण आजची ही डीप डाईव्ह इथेच संपवूया. विज्ञानाच्या अशाच एका नवीन आणि